आज आयडीटी एज्युकेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या अहिल्यानगर या जिल्ह्यातून आपल्यासोबत फॅशन डिझायनर मानसी सारोळकर मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत, ज्या शिवाज्ञा फॅशन स्टुडिओच्या स्वतः संचालिका आहेत, डायरेक्टर आहेत. आणि आज आपण त्यांच्या फॅशन डिझायनिंगच्या नजरेतून आपण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे मार्गदर्शन, वेगवेगळे प्रश्न आपण समजून घेणार आहोत. प्रथमतः तर खूप खूप थँक्यू मॅडम की नमस्कार. तुम्ही या पॉडकास्टसाठी आपला वेळ दिला आणि पॉडकास्टसाठी आलात. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये जे वेळोवेळी ट्रेंड बदलत आहेत, मग हे ट्रेंड ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस आपण त्याला कसं फेस केलं पाहिजे? पहिले तर नाही का आपण Pinterest ॲप आहे. Pinterest ॲपवरती आपण जी डिझाईन बघतो, जी डिझाईन आपण बघत असेल तर ती मग आपण म्हणजे त्याच्यात आपली स्वतःची डिझाईन म्हणजे त्यात ॲड केली पाहिजे. किंवा जर एखादा इंडो वेस्टर्न असेल तर इंडो वेस्टर्नमध्ये तर तिचं जॅकेट जर त्या मॉडेलचं वेगळं असेल तर मग त्याच्यात आपण थोडं वेगळं काहीतरी ॲड केलं पाहिजे किंवा आपली डिझाईन त्यात ॲड केली पाहिजे किंवा त्याच्यात वर्क काही थोडंसं ॲड केलं पाहिजे. किंवा इंडो वेस्टर्न आहे, वेस्टर्न आहेत तर त्याच्यामध्ये जर ड्रेसेस आले, ब्लाउजेस आले किंवा त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे आपलं त्याच्यात थोडंसं नॉलेज ॲड केलं पाहिजे, तर डिझाईन पुढे जाऊ शकते. फॅशन डिझायनिंग करून घ्यायला नगरचे लोक इंटरेस्टेड आहेत का रेडीमेड कपडे घेण्यात इंटरेस्टेड आहेत? रेडीमेड. मग अशा वेळेस कसा चॅलेंज फेस करावा लागतो आपल्याला? तर नगरमध्ये तर सर्वात जास्त ब्लाउजच जास्त चालतात, कारण का इथं वेस्टर्न वेअर जास्त घालत नाही. आणि कॉलेजच्या मुली जरी झाल्या पण थोडंसं कॉलेजच्या मुलींचं म्हणजे कसं माइंड वेगळं असतं. पुण्याच्या ज्या मुली आहेत कॉलेजच्या तर त्यांचं थोडंसं माइंड वेगळं असतं, कारण का ज्या नगरमधल्या आहेत, आता मी नगरमध्ये म्हणजे माझं इन्स्टिट्यूट आहे स्वतःचं, तर त्याच्यामध्ये मी शक्यतो जास्त करून ड्रेस आणि ब्लाउजच जास्त शिवलेत. मग आता सध्या ट्रेंड आला आहे, मग वर्कचा आला आहे, मग काहीतरी वेगळं डिझाईन पाहिजे, तर मग त्याच्यात मग थोडंसं सिवलेस शक्यतो कोणी इथं नगरमध्ये जास्त कोणी घालत नाही, ट्रिप्सवाला नाही घालत. शक्यतो जे काय आहे ते ट्रिपो स्लीव्ज, चुडीदार स्लीव्ज, फुल स्लीव्ज ह्यातच जास्त ट्रेंड आतून तरी तो आहे. तुमच्याच प्रश्नाला धरून मी विचारतो, पण आता काळानुसार 21वे शतक आलंय. आता नवीन ट्रेंड्स आणि नवीन थीम्स, नवीन कॉन्सेप्ट आता यायला लागल्यात. मग याला कशा पद्धतीने आपण हाताळणार? पण म्हणजे नगरमध्ये तर शक्यतो तर तोच ट्रेंड झाला. शक्यतो ब्लाऊज, ड्रेस हे जास्त नगरमध्ये चालतात. जर इंडो वेस्टर्न किंवा वेस्टर्न हे जर स्टिच करायचं असेल तर ते मॉडर्न मुली असेल किंवा कॉलेजच्या मुली असेल ह्याच शक्यतो घालतात. ज्यावेळेस आपण क्लायंटचं एखादी ऑर्डर घेतो किंवा काम घेतो, त्याची पूर्ण प्रोसेस तुमच्याकडे कशी फॉलो केली जाते? माझ्याकडे पहिले शक्यतो पहिले इमेज दाखवतात की नाही मॅडम मला हा ड्रेस असं स्टिच करून पाहिजे. तर जर आपण तो स्टिच करून त्यांना देतो, पण कसं असतं समोरच्याचं बॉडी स्ट्रक्चर ते खूप इम्पॉर्टंट असतं, कारण का जर ती मॉडेल जी आहे ती एकदम स्लिम आहे आणि जी दाखवणारी जी आहे ती थोडी तिचं बॉडी स्ट्रक्चर ते वेगळं आहे, पण ते तिला जितकं चांगलं दिसतंय ते स्वतःला दिसेल असं हे त्यांना असं वाटतं. ते माइंडमध्ये ऑलरेडी ते सेट करून आलेले असतात. आणि आपण जर त्यांना म्हटलं नाही ह्या ड्रेसला हे नाही चांगलं वाटणार किंवा हे नाही छान वाटणार आहे, तर ते त्यांच्या माइंडमध्ये ते सेट असतं. पण नंतर मग आपण त्यांना खूप सांगतो की नाही बाबा हे नाही चांगलं वाटलं, ह्या कापडला हा नेक ठीक आहे, हा हे चांगलं आहे, पण ते त्यांच्या माइंडमध्येच ऑलरेडी सेट करून जातात. मग नंतर स्टिच करून झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की नाही मला तर हे चांगलं बसलंच नाही, मला हे फिट आलंच नाही असं. अशा तक्रारीनंतर आपल्याला येतात क्लायंट्सच्या? येतात ना, मग त्याला खूप असं फेस करावं लागतं. किंवा स्टुडंटचं झालं, आता मी पण म्हणजे शिकवते मुलींना वगैरे, आरीवर्कचे क्लास घेते, हे घेते, पण त्याच्यात मग कोणाचे पॅरेंट्सचे झाले किंवा क्लायंटचे झाले, क्लायंटचं तर खूप फेस करावं लागतं. ते पहिल्यापासून ते सुरुवातीपर्यंत एंडपर्यंत हे क्लायंटचे प्रश्नच असतात बोलण्याचे, आणि हे खूप फेस करावं लागतं आणि शांतपणे घेऊनच ऐकावं लागतं. ज्यावेळेस आपण प्रोफेशनली स्वतःचं बुटीक टाकतो, त्या स्वतःचा व्यवसाय चालू करतो, जसं आम्ही कॉलेज लाईफमध्ये विद्यार्थ्यांना सांगतो की मार्केट सर्वे करा, नवीन मटेरियल्स फाइंड करा, क्लायंट्सला आपल्याला नवीन गोष्टी सजेस्ट कराव्या लागतात. मग अशा वेळेस आफ्टर बुटीक टाकल्यानंतर पण आपल्याला हे सर्वेस करणं गरजेचं आहे. सुरुवातीला आधी आपल्याकडं खूप नॉलेज पाहिजे त्या गोष्टीचं. आपल्याला कपड्यामध्ये जे क्लॉथमध्ये जे काय असेल त्याचं फॅब्रिकचं नॉलेज पाहिजे. कलर व्हीलचं मेन पॉईंट म्हणजे कलर व्हीलचं नॉलेज पाहिजे. जर एखादी ब्राईड येते तर ती बोलते नाही मला ह्या कॉम्बिनेशनसोबत हे कॉम्बिनेशन पाहिजे, पण आता स्किन टोननुसार मग ते तिलाच वाटेल का चांगलं की हिला चांगलं वाटेल का, तर ते पण नॉलेज आपल्याकडे पाहिजे. आपल्याकडे नॉलेजचा एकदम खजिन्याचा भंडार जसा असतो तसा आपल्याकडे नॉलेजचा खजिन्याचा भंडार एक म्हणजे पाहिजे. आणि त्याच्यासाठी जर बिझनेस आणि बुटीक पहिले टाकायचं असेल त्यासाठी सेविंग खूप इम्पॉर्टंट. ते पहिले आम्ही आता घरातनंच चालू करू शकतो. ज्यावेळेस विद्यार्थी आता शिक्षण घेतो, तर विद्यार्थ्यांनी अशा कोणत्या गोष्टींचं एक्स्ट्रा नॉलेज घेतलं पाहिजे अजून कॉलेज सोडून, इन्स्टिट्यूट सोडून, जे तुम्ही रिकमेंड कराल? इन्स्टाचं नॉलेज मेन पॉईंट इन्स्टाचं नॉलेज घेतलं पाहिजे. रील कशी काढायची किंवा क्लोथचं नॉलेज घेतलं पाहिजे.
आपल्याकडे कोणते क्लायंट येणार आहे आणि काय आपल्याला प्रश्न विचारणार, त्याच्यावर आपण काय रिॲक्शन केलं पाहिजे किंवा आपण किती शांतपणे त्यांना समजून घेतलं पाहिजे. जर आपली चूक असेल तर ती सुधारायची, आपण काय त्याच्यात सुधारवलं पाहिजे किंवा अजून आपण काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये, ते एक नॉलेज घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडं सेविंग तर खूप इम्पॉर्टंट. सेविंग असेल तर आपण बुटीक करू शकतो. जर आपल्याकडे कस्टमर जर आपले खूप जुळले असतील आपल्याकडे, तर आपण त्या बेसवरती बुटीक टाकू शकतो. शिवाज्ञा फॅशन स्टुडिओची सुरुवात कशी झाली? मी पहिल्या आधी शिवाज्ञा फॅशन स्टुडिओची म्हणजे सुरुवात अशी झाली, माझं म्हणजे कॉलेज झालं, माझ्या माहेरी सुद्धा हेच काम करतात आणि सासरी सुद्धा हेच काम करतात. मी BBA + BCA शिकले आणि मी पुण्यात राहत होते. पुण्यातून मग मला इकडे दिले आणि मग नंतर मिस्टर म्हटले की नाही, जॉब नाही करायचा. मग मी ह्या क्षेत्रात मी प्रायव्हेटली कोर्स केला, कॉलेज थ्रू नाही केला, कारण का माझं कॉलेज ऑलरेडी झालं होतं आणि मग माझं वय त्याच्यात बसत नव्हतं, म्हणून मग आम्ही चौकशी केली पण नाही झालं. मग नंतर आम्ही बाहेरली प्रायव्हेटलीच म्हणजे कोर्स हे केला. मग त्याच्यानंतर मी घरातनं सुरुवात केली. मी घरी मिस्टरांना वगैरे म्हणायचे नाही आपण बुटीक करू, मग सगळे म्हणायचे तू आधी सेविंग कर आणि मग तू नंतर स्वतःचे क्लायंट आहेत का, जर दुकान टाकलं तर मग भाडं कसं भरशील तू, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मग नंतर मग पहिले सुरुवात घरातूनच केली. मी घरातून मुली शिकवायला सुरुवात केली. पहिले माझ्याकडे 2 होत्या, आता माझ्याकडे भरपूर मुली आहेत म्हणजे शिकवायला. मी आरीवर्कची बॅच घेते, माझ्याकडे 4 बॅचेस आहे आरीवर्कची, फॅशन डिझाईनची. 12 ते 5 मध्ये मी क्लास घेते. म्हणजे पहिल्याचा जो टाईम होता, एक टाईम तो असा होता आणि आत्ताचा जो टाईम आहे तो आता असा आहे. त्याच्यासाठी मी खूप मेहनत केली आणि म्हणजे अजून सुद्धा म्हणजे कधी म्हणजे हाताखालचे जर नाही आले तर सुरुवात आपल्यालाच करायला, आपल्याकडेच खूप नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे, खूप गरजेचं. आज IDT एज्युकेशन्सने फॅशन डिझायनिंगच्या या आपल्या विद्यार्थ्यांसाठी जो पॉडकास्ट इव्हेंट केला आहे, हे सगळं करते, याच्याबद्दल काय सांगाल? खरंच तुमचं खूप थँक्यू आम्हाला इथं संधी दिल्याबद्दल. आणि मी तुमच्या नाशिकच्या इव्हेंटला सुद्धा आले होते, नाशिकच्या, तो पण खूप सुंदर झाला, छान झाला आणि इथं येऊन पण छान वाटलं आणि तुम्हाला भेटून पण छान वाटलं. या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही आजची गोल्डन लाईन काय सांगाल? सुरुवातीला जर स्टुडंटला जर म्हणजे कॉलेज फॅशन डिझाईनचा कोर्स झाल्यानंतर जर सुरुवातीला जर टाकायचं असेल बुटीक, तर स्टुडंटनी म्हणजे पहिल्याचा म्हणजे नाही का स्वतः खूप नॉलेज घेणे इम्पॉर्टंट आहे. आणि प्रत्येक सिटीमध्ये लोक प्रत्येक वेळेस बोलतात, नगरमध्ये तर जरा थोडं जास्त लोक हे करतात बोलण्याकडे म्हणजे लक्ष. पण जर आपल्याला बिझनेस करायचा असेल, स्टार्ट करायचं असेल, तर आपल्या तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवूनच आपण बिझनेस करू शकतो. येस, नक्कीच. अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला मॅडमांनी दिलेली आहे. तर बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली, खरंच मॅडम मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला आज दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.